आदिवासी बहुल उद्योगविहीन जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात लोह आधारित कंपन्या स्थापन होत असून अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथील सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची पर्यावरण विषयक जनसुनावणी गडचिरोली येथील जिल्हा नियोजन भवनात शांततामय वातावरणात पार पडली। यावेळी उपस्थित नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रदूषण दूषित न करण्याच्या सूचना देण्यासह इतर सोयीसुविधा व स्थानिकांना रोजगार देण्याची अपेक्षा व्यक्त केली। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांच्या अध्यक्षतेत ही पर्यावरण विषयक जनसुनावणी पार पडली। या जनसुनावणीत वडलापेठ व परिसरातील नागरिकांनी सुरजागड इस्पात कंपनीला उत्तम प्रतिसाद दिले। मात्र नागरिकांनी कंपनीला रस्ते, आरोग्य, शिक्षण, वीज, सिंचन आणि इतर पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष देण्याची सूचना केली। मात्र नागरिकांनी कंपनीला रस्ते, आरोग्य, शिक्षण, वीज, सिंचन आणि इतर पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष देण्याची सूचना केली। सदर जनसुनावणीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी, माजी मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम, माजी आमदार डॉक्टर देवराव होळी, माजी आमदार दीपक आत्राम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, महिला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉक्टर सोनल कोवे, भाजप नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम, हनुमंत मडावी, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, सुरजागड इस्पात कंपनीचे संचालक वेदांत जोशी, मी आम चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्षा श्रीमती नीतू जोशी, सामाजिक कार्यकर्ते बोलूभाऊ सोमनानी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते। या जनसुनावणीत ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील आणि स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला। त्यांचे महत्त्वपूर्ण विचार आणि मते मांडली गेली, ज्यात कंपनीने सामाजिक उपक्रमांवर विशेष लक्ष दिले पाहिजे असे सांगण्यात आले। या जनसुनावणीत ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील आणि स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला। त्यांचे महत्त्वपूर्ण विचार आणि मते मांडली गेली, ज्यात कंपनीने सामाजिक उपक्रमांवर विशेष लक्ष दिले पाहिजे असे सांगण्यात आले। जनसुनावणीच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली आणि त्या समस्या सोडवण्याबाबत सुरजागड इस्पात कंपनीला जागरूक केले। यामुळे कंपनीला सामाजिक जबाबदारी निभावण्यासाठी दिशा मिळाल्याचे मानले जात आहे। मागील वर्षी या प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत झाले होते। स्थानिक नागरिकांना जास्तीत जास्त रोजगार मिळाला यासाठी आमदार डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांनी या प्रकल्पाच्या उभारणीसाठी पुढाकार घेऊन आपली जमीनही दिली आहे। वडलापेठ येथील सुरजागड इस्पातच्या प्रकल्पात बेनिफिशिएशन प्लांट, पॅलेट प्लांट, स्पंज आयर्न प्लांट तसेच इंडक्शन फर्नेस, रोलिंग मिल आणि 150 मेगावॅट क्षमतेचा कॅप्टिव्ह पॉवर प्लांट होणार आहे। सदर पर्यावरण जनसुनावणीत वडलापेठ परिसरातील नागरिकांचा समावेश होता। जनसुनावणीत कंपनीच्या वतीने प्रकल्पस्थळी उभारल्या जाणाऱ्या बाबींसह पर्यावरणाची हानी होणार नाही यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबद्दल माहिती देण्यात आली। याशिवाय नागरिकांच्या शंका सुद्धा दूर करण्यात आल्या। प्रतिनिधी अखिल कोलपाकवार, अहेरी, गडचिरोली। आज जनसुनावणी झाली, ज्या महत्त्वाचं म्हणजे प्रदूषणाबद्दल काय आपला ऑब्जेक्शन वगैरे काय असतील त्याबद्दल लोकांचं जे जनसुनावणी ते घेण्यात आलेलं आहे। सुरजागड इस्पातचं त्या सुनावणी झालेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लोकांचा ते प्रदूषणबद्दल कमी, परंतु ते डेव्हलपमेंटबद्दल त्यांचा महत्त्वाचा विचार होता आणि त्या दृष्टिकोनातून ते सगळं नोंद घेण्यात आलेलं आहे। आणि हा महत्त्वाचा जे सुनावणी जे आज झालेला आहे, आता प्रकल्पाला सुरुवात आपल्याला करता येईल आणि जवळजवळ 9,000 कोटी रुपये खर्च करून आपल्याला 4 टप्प्यामध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल। परंतु पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आम्ही मुख्यमंत्र्यांना बोलवून येथे आपण काम भूमिपूजन पहिले आपला उद्घाटन करू आणि पुढच्या टप्प्यासुद्धा सुरू करू। आज की जो जन सुनावणी हुई उसके जो भी लोगों के मत थे वो हम 100% करेंगे। जैसे जैसे हमारा काम बढ़ते जाएगा हम वैसे वैसे CSR एक्टिविटीज़ करते रहेंगे एंड हम बहुत खुश है कि सब लोगों ने हमें समर्थन दिया। धन्यवाद।